या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। हा सर, देवेंद्र कोठे बोलतोय। हा बुकरा देवेंद्र। हा, सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 9 मध्ये आधीची सभा चालू आहे। पालकमंत्री महोदय, एकता नगर, पद्मानगर आणि कर्णिक नगर अशा 3-4 सोसायट्यांचा साहेब B2चा विषय आहे। सरकारी सोसायटी आहेत, अनेक वर्ष राहत आहेत, 30-35 वर्ष झालं विषय मार्गी लागत नाहीये। तुम्ही लक्ष घातलं तर हा विषय मार्गी लागेल सर। कुठलं नगर आहे? एकता नगर, कर्णिक नगर सोसायटी आहे, रिटायर्ड लोक आहेत सगळे, जवळपास 1902 नगर आहे का 3 नगर आहे? 2 आहेत सर, इकडचे ह्या प्रभागातले 2 नगर आहेत। एकता नगर आणि कर्णिक नगर। दुसऱ्या प्रभागाचं किती आहे? हा, दुसऱ्या प्रभागाचं काही नगर आहे का? हा, तिकडच्या कामगारांच्या चाळीतल्या आहेत, त्या 13 चाळी आहेत, आणि स्वातंत्र्य सैनिक नगर म्हणून इथं। हा, ज्या माहित नसल्या। हो सर, आहे, माईक चालू आहे, स्पीकर चालू आहे सर। या ठिकाणी उपस्थित आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी, आपले आमदार देवेंद्र कोठेजी, या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी, खर तर माननीय देवेंद्र कोठेजींनी विधिमंडळामध्ये 2-3दा हा विषय मांडला आणि कर्णिक नगर, एकता नगर आणि दुसऱ्याही प्रभागातल्या जमिनी ज्या B2 मध्ये आहेत त्या B2 मधल्या जमिनी फ्री होल्ड करून आपल्या तिथे राहणाऱ्या जनतेच्या नावाने, नागरिकांच्या नावाने करून देणे हा विषय सरकारकडे आहे। मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून आपल्याला वचन देतो की मी मंत्रिमंडळासमोर जाऊन या सर्व जमिनी तिथल्या नागरिकांच्या नावाने करून देण्याची योजना तयार करीन आणि आपल्या सर्व जमिनी फ्री होल्ड करून आपल्या नावाने करून देण्याची योजना मी तातडीने करतो आहे। आपण सर्वांना मी आश्वस्त करतो की देवेंद्र कोठेजी यांच्या पुढाकाराने या जमिनी आपल्या नावाने होतील, फ्री होल्ड होतील। तिकडे दुसरे ज्या कामगारच्या चाळी आहेत त्याही फ्री होल्ड होतील। जसं आम्ही वर्ध्यामध्ये रामनगर केलं, परवा राजुरा केलं, त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये सुद्धा या संपूर्ण जमिनी आपल्या नावाने करून देण्याची कारवाई राज्याचा महसूल मंत्री म्हणून मी करेन, एवढंच आश्वस्त मी आपल्याला करतो। आपलं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आपल्या सर्वांना न्याय देईल आणि आपल्या जमिनीचा प्रश्न सोडवून देण्याची जबाबदारी ही माझी आहे। आपण सर्वांनी कमळ चिन्हाला मतदान करून सर्वांना विजयी करावं अशी विनंती मी आपल्याला करतो।